मस्त खमंग आणि कुरकुरीत बेसन शेव. तर ही बेसन शेव बनवण्यासाठी मी 4 वाटी बेसन पीठ घेतले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. तर दिवाळीच्या पदार्थामध्ये सगळ्यात सोपं आणि सगळ्यांच्या आवडीचं काय असेल तर शेव. अतिशय बनवायला सोपी आणि खायला मस्त खमंग आणि कुरकुरीत. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरं, चवीनुसार मीठ, तसंच वाटण्यासाठी पाणी टाकायचे आणि हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे. पिठामध्ये अर्धी वाटी तेलाचं मोहन घालायचे. तर इथे मी तेल थंडच वापरलेलं आहे. सगळ्या पिठाला व्यवस्थित असं हे मोहन लावून घ्यायचं. तेलाचं मोहन जर आपण व्यवस्थित पिठाला लावलं ना तर आपली शेव मस्त खुसखुशीत तयार होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ देखील टाकलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे शेव मस्त कुरकुरीत होते. इथे थोडीशी हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, तसंच ओवा टाकला आहे मी, हिंग आणि अगदी चिमूट 2 चिमूट सोडा टाकला आहे. आता वाटून घेतलेलं मी मिश्रण देखील याच्यामध्ये टाकलं आहे. तर आपण जिरं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे, तर अख्खा असंच न टाकता थोडंसं गाळून घ्यायचं. म्हणजे सोऱ्यामध्ये आपण जेव्हा शेव टाकतो ना तेव्हा ते अटकत नाही किंवा तार तुटत नाही. आता हे सगळं मिश्रण मी गाळून याच्यामध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे. तर जास्त घट्टही नसावं हे पीठ आणि जास्त पातळ देखील नसावं. ज्या पद्धतीने मी हे पीठ तयार केलं आहे, एक 10 मिनटासाठी मी याला झाकून ठेवले म्हणजे याच्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मुरले जातील. आता 10 मिनटानंतर या पिठाला सोऱ्यामध्ये टाकायचे. जास्त घट्ट पीठ जर आपण मळलं ना तर सोऱ्यातून ते लवकर पडत नाही, हाताला ताण पडतो, हात पण दुखतात आणि शेव एकदम कडक तयार होते, खुसखुशीत अशी होत नाही. त्यामुळे पीठ या पद्धतीनेच आपल्याला तयार करून घ्यायचे. आता इथं सोरा बंद करायचं पीठ भरून झाल्याच्या नंतर आणि मस्त गरम तेलामध्ये शेव पाडून तळून घ्यायची. तर सुरुवातीला तेल गरम करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची. जास्त कडकडीत तेलामध्ये आपल्याला शेव टाकून फ्राय नाही करायची, नाहीतर टाकल्याबरोबर ती जळली जाते, व्यवस्थित अशी फ्राय होत नाही. त्याकरता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक करूनच शेव फ्राय करून घ्यायची. आता इथे बघा मस्त शेव कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे. तर याच पद्धतीने मी उरलेल्या पिठाची शेव तयार करून घेतली. मस्त गोल गरगरीत झालेले आहे. जराही कुठंही तार तुटलेली नाही शेवची. एकसारखी शेव पाडलेली आहे. मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी आपली शेव तयार झालेली आहे. तर तुम्हाला आवाज येतच असेल शेवचा, किती कुरकुरीत झालेली आहे आणि मस्त खमंगपणा पण तिला आलेला आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.